कुठे चालले? अरे बाबा, तुला कळलं का सगळं? कोणाला कळलं हे कॉमेंट मध्ये सांगा ना. हा ना नानू, आजोबाला हाय केलं तू? गुड मॉर्निंग. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि समहाव माझ्या ब्लॉगची सुरुवात नानूने ऑलरेडी केलेली आहे. सो आजकाल म्हणजे जसं मी बोलायला लागले ना, तिला पण कळतं. मग असं झालं तसं झालं, मग जे काही तिला आठवलं ना ती सगळं सांगते. त्यातलं तुम्हाला किती कळलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण ती मागच्या ब्लॉग्समध्ये ह्या 2-3 गोष्टी बोललेली आणि त्याच तिने रिपीट केली आहे की मला अजिबात आवडत नाही वगैरे. तिचं ठरलंय आता ब्लॉग सुरू झाला की हे बोलायचं. सो एनिवे, आजचा दिवस म्हणजे आज विकेंड आहे. सो अगदी आरामात सुरू झाला आहे ॲज युजल. विकेंडला आमचं एकदम सायलेंट असतं, म्हणजे कोणत्याही कामाला कितीही उशीर झाला तरी चालतो, पण एकदम निवांत करायचं, कारण वीकडेमध्ये सगळे घाई गडबड असते. सो आता बरेच दिवस झाले आम्ही असं लांब ब्रेकफास्टला कुठे गेलो नाही. एवढ्यात आता घरात होत आहे किंवा जवळपास काहीतरी खाल्लं, काम आहे असं होत आहे. पण आज पण आम्हाला असं फार असं काही इम्पॉर्टंट काम नाही आहे, तर एकदम चिल विकेंड आहे. तर म्हटलं जरा जाऊया कुठेतरी बाहेर, म्हणून आता ब्रेकफास्टला जायचा प्लॅन ठरला. माझे केस एकदम चमकी झाले. सो छान असं तयार आम्ही निघालेलो आहे ब्रेकफास्टसाठी. कुठे जायचं हे अजून ठरलं नाहीये, पण मला जर विचारलं तर मी नेहमी इडली शेमच सांगते, कारण माझा खूप आवडीचा आहे ते. तो मला खूप आवडतं तिथला डोसा. टेस्ट एकदम भारी असते. जर तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही कधी ट्राय केलं नसेल, तर बानेरला आहे इडली शेम, नक्की ट्राय करून बघा. खूप मस्त टेस्ट असते. सो बानेर साईडला चाललोय, पण माहिती नाही कुठे जायचं, ठरलं नाही अजून. सो बघू. एक मस्त ब्रेकफास्ट करून येतो आणि त्यानंतरचा आजचा दिवस कसा जातो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मी मागे रेड गॉगल घेतला होता आणि एक्झॅक्टली सेम गॉगल मला आणायचा दिसला, तर मी म्हटलं चला त्याच्यासाठी पण ऑर्डर करू. सो आज आम्ही दोघींनी मस्त असं रेड गॉगल सोबत ट्विनिंग केलं आहे. आणि नेहमीप्रमाणे आम्ही इडली शेम मध्ये जाऊन पोहोचलो. रोशनने काहीही विचारलं नाही की कुठे जायचं, आणि तो डिरेक्टली तिथेच घेऊन गेला. आवडला तुला? देऊ का? हा, किती आंबट आहे का? सगळं आंबटच असतं. तिथे गेल्यावर पहिले तर अर्धा तास वेटिंग असते आणि त्यानंतरच आपल्याला पाहिजे ते फूड मिळतं. आणि माझा तिथला अनियन डोसा खूप जास्ती फेवरेट आहे, सो मी तो एन्जॉय केला आणि माझ्यासोबत अनायाने सुद्धा. तसं नाही करू बेटा. नानू वंकीवार गार्डन मध्ये करत असते, इथे नसते करत. नानू ही गाडी आहे, ही गाडी आहे बेटा, असं नाही करू. कोणाची आहे गाडी तूच सांग. आपली. ती कोणती गाडी आहे? ॲम्ब्युलन्स. नानू खूप म्हणते खूप, आणि आम्ही तिला सांगत नाही खूप बस खूप बॅग. आम्ही तिला करेक्ट सांगत नाही, कारण आम्हाला ते छान वाटतं ऐकायला. सो नानूला खूप मध्ये जायचं आहे. सो आता मी काल परवा एक शॉर्ट पोस्ट केला होता आणि त्याच्यावर कॉमेंट्स होत्या भरपूर, की मी सांगितलं की मी 2.5 वर्षात तिला प्ले ग्रुपला टाकण्याचा विचार करते आहे. आणि मग त्याच्यावर कॉमेंट्स होत्या की ताई तिला टाकू नको, 3 वर्षापर्यंत घरी राहू दे. खरं सांगायचं तर आम्ही तिच्या स्कूलला एक्सप्लोर करायचा स्टार्ट केला आहे, पण आमचं अजून हे फायनल झालं नाही की तिला प्ले ग्रुपला टाकायचं आहे की नर्सरीला डिरेक्ट 3 वर्षाची झाल्यावर टाकायचं. कुठेतरी रोशनचं म्हणणं आधी होतं की नाही तिला आपण आत्ताच टाकू, म्हणजे 2 वर्षात. मी त्याला 2.5 म्हणलं होतं की नाही आता तर नाही, आपण 2.5ची झाल्यावर तिला प्ले ग्रुपला टाकू, सध्या नाही. आणि मग नंतर एक स्कूल आम्ही व्हिजिट केली आणि ती इंटरनॅशनल स्कूल होती. सो आमचं अजून हे पण फायनल झालं नाही की तिला CBSE टाकायचं, IB मध्ये टाकायचं. ICSE तरी ऑप्शन आम्ही नाही घेत आहे. एकतर CBSE किंवा मग IB असं आमच्या डोक्यात चाललेलं आहे. तर का बरं काय हे सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये कधीतरी सांगेल, जेव्हा आमचं एकदम फायनल होऊन जाईल की आता कशात टाकायचं. सो मी तुम्हाला सांगेल की रिझन काय आमचं कशामध्ये टाकण्याचं. पण मग आमचं असं झालंय की ॲटलिस्ट स्कूलला एक्सप्लोअर करत राहायचं. मग मला तो व्हिडिओ टाकल्यावर मला बरेच जणांनी सजेस्ट सुद्धा केलं की तू ही स्कूल बघ, ती स्कूल बघ. तर आता ब्रेकफास्ट झाला, म्हटलं आता वेळ आहे, चला आपण तेवढं पण एक काम करून घेऊ. एक म्हणजे एकेका विकेंडला थोडंसं जरी एक्सप्लोअर केलं तर आपल्याला जरी वेळ आहे. पण जर का मला प्ले ग्रुपला टाकायचं असेल तर मला ॲडमिशन मिळून जाईल, म्हणजे जेव्हा केव्हा टाकायचं आहे पटकन. त्याच्यात पण एक जे आमच्या घराजवळ आहे आणि ते खूप चांगले फीडबॅक आहे त्यांचे तर सीट्स नेहमी फुल असतात. सो तिथे पण जरी टाकायचं असेल तर मला एकदम ॲडव्हान्समध्ये इन्क्वायरी करावी लागते. सो आता नर्सरीत जरी टाकायचं असेल तर आता आमच्याकडे ऑलमोस्ट
10 महिने आहे नर्सरीत टाकण्यासाठी तिला, म्हणजे ती 3 वर्षाची झाल्यावर. पण मला हे माहीत नाही आहे की ते अकॅडमिक इयर कधीपासून त्यांचं स्टार्ट, म्हणजे एप्रिलपासून स्टार्ट होतं, तर ते तिला या अकॅडमिक इयरला घेईल की नेक्स्ट अकॅडमिक इयरला घेईल, म्हणजे तर ते पण क्लॅरिटी नाही आहे. म्हणून आमचं चाललंय की ॲटलीस्ट स्कूल व्हिजिट करू, थोडंसं माहिती होतं, म्हणजे आपल्याला पण क्लॅरिटी येते की तिला कधी घेणार स्कूलमध्ये आणि कधी कोणत्या एजमध्ये कुठे कुठे असं तिला घेणार. सो बर्थडेच्या हिशोबाने किंवा त्यांच्या अकॅडमिक इयरच्या हिशोबाने. सो त्या सगळ्या क्लॅरिटीसाठी आम्ही सध्या स्कूल्स व्हिजिट करतो आहे. आमचा सल्ला आहे, कोणी जर सांगितलं की ही चांगली आहे तर आम्ही जाऊन बघतो आहे. ॲडमिशनला किंवा त्या गोष्टीला पण बऱ्यापैकी म्हणजे ॲडव्हान्समध्ये ॲडमिशन लागते, म्हणजे 6 मंथ्स तरी ॲडव्हान्समध्ये त्यांच्या नर्सरीच्या ॲडमिशन्स फुल होऊन जातात. हे आम्ही बऱ्यापैकी ऐकलं, म्हणून पण आम्ही आत्ता एक्सप्लोर करा. म्हणजे जर का आम्हाला तिला पुढच्या वर्षात जरी टाकायचं असेल नर्सरीला, तर मग आम्हाला आत्तापासून ॲडमिशन 6 महिन्यानंतर ॲडमिशन होईल चालू. त्याच्यामुळे मग आत्ता एक्सप्लोर करू, तर 6 महिन्यात आमचं फायनल होईल की आम्हाला टाकायचं कुठे आहे नेमकं आणि कशामध्ये टाकायचं आहे. सो तेच आहे की सगळेजण वेगवेगळे इन्फॉर्मेशन देतात. आता मागच्या वेळी आम्ही जिथे गेलो त्यांनी IB बद्दल सांगितलं की का IB चूज करायला पाहिजे. सो आता म्हटलं CBSE स्कूलला जाऊन बघू की तिथे ते सांगतील की CBSE स्कूल का चूज करायला पाहिजे. आणि वी आर कन्सर्न्ड अबाउट CBSE IB याच्यासाठी की फ्युचरमध्ये आपण जे गोष्टी मिस केल्या, म्हणजे कसं आपल्यापैकी भरपूर 90s जे किड्स असणार ते मराठी मीडियममध्ये शिकले असणार आहे, कोणी लोअर इंग्लिशमध्ये शिकले असणार आहे, कोणी हायर इंग्लिशमध्ये आणि कोणी CBSE मध्ये. आता हे वरचे बोर्ड्स आले आहेत, ICSE म्हणा किंवा IB म्हणा. आधी आपल्या वेळी हे नव्हतं, तर आपण ना मल्टिपल याच्यात शिकलेले होतो. आणि मग जेव्हा आपण हायर एज्युकेशनला जातो तेव्हा आपल्याला कळतं की नाही, अरे यार माझं यावेळी जर हे इंग्लिश असतं किंवा CBSE असतं तर ही गोष्ट करायला मला सोपी झाली असती. तर आता यांच्या वेळी आपल्याला फॉरेन एज्युकेशनचं थोडं बघायला पाहिजे की इन केस त्यांना आपण CBSE टाकलं तर फॉरेन एज्युकेशनसाठी त्यांना इझिली ॲडमिशन मिळेल का, कुठले एक्झाम्स द्यावे लागतात. सो या पुढच्या दृष्टिकोनाचा विचार करून आम्ही आत्तापासूनच थोडा विचार करून तिला टाकतोय, म्हणजे तिला पुढे त्रास होणार नाही. सो असं काहीसं आहे. पण हां, म्हणजे मला पण ती गोष्ट आणि रोशनला पण ती गोष्ट पटली आहे की नाही, तिला 3 वर्ष घरीच ठेवायचं. कारण एकदा रुटीन किंवा स्कूल सुरू झालं की ते मग नेहमीसाठी लागलं, तिला त्याच्यापासून पॉज मिळणार नाही आहे. सो येस, ॲक्च्युली सेजलने केली होती कॉमेंट आणि तिला ते खरंच मला पटलं. आमचं फक्त एवढं होतं प्ले ग्रुपला टाकण्यासाठी की ती थोडी सोशल झाली पाहिजे. तशी ती बऱ्यापैकी आहे, म्हणजे अशी लोक दिसले तर ती अशी इंटरॅक्ट करते चांगली. पण तरीही असं होतं की नाही आपण टाकू जस्ट फॉर सोशलायझेशन. बट आता असं वाटतंय नाही, जाऊ देत, एवढे आता 2 वर्ष निघाले, आपण 3 वर्ष काढू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी आजूबाजूला बघते, मुलं या वयाचे मुलं टॉडलर जे आहे ते भरपूर त्रास देतात. पण हिचं तसं नाही आहे, म्हणजे हिचा मला फारसा काही त्रास नाही आहे. ती खूप समजूतदार आहे, समजून घेते. आता लहान मुलं म्हटल्यावर मस्ती किंवा पसारा किंवा थोडंसं चालतं, म्हणजे पण बऱ्यापैकी ती समजून घेते गोष्टी. आणि तेच मला वाटतं की ठीक आहे, ती घेत आहे ना समजून, आपल्याला फार असा काही त्रास नाही आहे, तर तिला 3 वर्षापर्यंत आपण घरीच ठेवू आणि मग डिसाईड करू. आणि एज्युकेशनचं म्हणाल तर एज्युकेशन ऑलरेडी जे काही द्यायचं नर्सरीमध्ये जे शिकवतात त्या गोष्टी आम्ही हळूहळू तिच्याकडनं म्हणजे घेतोय करून. म्हणजे असं खूप बर्डनसम म्हणून नाही, पण ॲटलिस्ट चला खेळ पण होतो, खेळण्यात पण येतं आणि शिकण्यात पण येतं. या दृष्टिकोनातून आम्ही तिला हळूहळू सगळं करून घेतो आहे. पण लेट्स सी. सो अजून आमचं तेच आता तरी असं वाटतंय की आपण 3 वर्षात टाकू, पण अजून काही फायनल झालं नाही आहे. पण जे काही राहील ते तुमच्याशी मी शेअर करेल. तुझं ऐकत नाही ती, माझं पण नाही ऐकत यार. बम्माच झाली ती, बम्माच झाली. तू म्हणून पाय एकदा आवाली शाली. आणि नेहमीप्रमाणे घरी आल्यावर पहिले मला पसारा दिसतो आणि तो आवरल्याशिवाय माझं मन काही लागत नाही. म्हणून सगळ्यात पहिले बेडरूमपासून सुरुवात केली, कारण वीकेंडला कसं असतं ना, आम्ही तयार होतो आणि ब्रेकफास्टला निघून जातो, कारण उठणंच आमचं खूप लेट होत असतं. सो घरातलं सगळं तसंच पडलेलं असतं. घरी आल्यावर पहिले म्हटलं आपण आवरायला सुरुवात करू. सो पहिले बेडशीटपासून सुरुवात केली, कारण ती चेंज करायची होती. म्हणून ब्लँकेट जे तुम्हाला दिसतं ना, ते आजकाल आम्ही रात्री घेतलं होतं, 2 दिवस झाले. पण मला इतकी थंडी वाजत होती, कारण AC सुरू असते आणि ते ब्लँकेट अजिबात काम करत नाही. मग त्याच्यासाठी मला डुएच लागते. सो म्हटलं आज हे आपण ठेवून देऊ, आपण डुए काढू आपलं. आणि त्यानंतर मग मस्त बेडशीट वगैरे टाकली आणि मी इकडे कामं करते. आल्या रोशन आपलं स्किन केअर करतो आहे. सो त्याला तेच सांगत होते की बघ, करायला कोणी पाहिजे आणि कोण आपल्या स्किनची जास्ती काळजी घेतं. बट एनिवे चांगली गोष्ट आहे, तो पण तशीच घेतो आणि मी पण तशीच घेतली पाहिजे असं मला वाटतं. पण माझ्याने काही होत नाही फार, जसं जमेल तसं मी करत असते. छान अशी बेडशीट वगैरे टाकून मस्त घर क्लीन केलं.
कधी बेडशीट टाकते म्हणून नवीन तू वाट बघत होती. तू बेडशीट टाकायची. तुला माहिती का बेडशीट टाकायला किती मेहनत लागते? हा माहिती का तुला? आणि 8 दिवसातनं एकदा तरी फर्निचर पुसून काढावं लागतं, नाहीतर खूप धूळ होऊन जाते. तर म्हटलं पटापट थोडंसं फर्निचर पण क्लीन करू. माझं फर्निचर मी पूर्ण असं क्लीन करत नाही, म्हणजे कबर्ड वगैरे फार असं नाही करत, ते महिन्यातनं एकदा वगैरे करते. पण हे जे बेसिक गोष्टी आहे त्या करत असते. बेडच्या बाजूचा टेबल म्हणा, ड्रेसिंग टेबलच्या समोरचं किंवा मग बेसिनच्या तिथला भाग वगैरे मी नेहमी क्लीन करते. आणि इथे ना सोफ्यासाठी आम्हाला थोडंसं सेफ्टी लावायचं होतं, कारण पायाला ते लागताना डायरेक्ट ब्लड निघतं, इतकं ते शार्प आहे. घरी फर्निचर बनवून घ्यायचं हे एक नुकसान आहे, सगळे एजेस ना खूप शार्प आहे. आम्हाला खूप सेफ्टी लावावी लागली घरभर. पण रेडीमेड जे असतं त्याला असे एजेस नसतात इतके शार्प, तर ते त्याचा त्रास नाही होत किंवा लागत नाही आपल्याला कुठे. पण आम्हाला पूर्ण सोफ्याला असं सेफ्टी लावून घ्यावं लागली, कारण खूप जास्ती शार्प होतं. त्यानंतर माझं पुढचं काम राहिलं होतं ते कंटिन्यू केलं. बेसिनचा एरिया छान असा क्लीन करून घेतला आणि तेवढ्यात माझी मैत्रीण आली. अनायासाठी एक छोटंसं गिफ्ट घेऊन आली होती ती. सो मग तिथे त्यांच्यामध्ये थोडासा वेळ गेला आणि त्यानंतर माझं काम मी परत मग कंटिन्यू केलं. अलेक्सा लावली होती ना बरं हात पुढे कर गंमत देते दिसा. असं कर, गंमत घे तिच्याकडून, सरप्राईज गंमत घे. नाही हा हात पुढे असा कडा, गंमत साठी घे. दे ग त्रिसा. अरे बाबाडे काय रे बघता सगळं आहे. मग म्हटलं तिला तेच देऊ थोड्या दिवसांनी. हा आता तू चुंपाक बनवून देत जा. आणि बाकी सगळी क्लिनिंग बऱ्यापैकी झाली होती. किचनची रॅक धुवायचं केव्हाचं चाललं होतं, पण त्याचा मुहूर्तच लागत नव्हता. मग आज ताई आल्या होत्या, त्यांना म्हटलं प्लीज मला ही एवढी धुवून द्या, म्हणजे मी पटापट मग ते क्लीन करून सगळ्या गोष्टी तिथे लावून ठेवील. सो त्यांच्याकडनं ती धुवून घेतली आणि ती रॅकसुद्धा छान सेट करून ठेवली. आणि आत्ता 4:30 वाजले. सगळं आवरलं आहे. ॲक्च्युली माझी थ्रेडिंग खूप वाढली आहे. मला ती जायचं होतं करायला, पण एक शूट आला. आज नव्हता प्लॅन, ॲक्च्युली तो शूट उद्या करायचा असं प्लॅन होतं, कारण त्याची स्क्रिप्ट वगैरे अप्रूव्ह व्हायची होती. पण ती झाली. मग म्हटलं जाऊ दे ठीक आहे, उद्यावर ठेवण्यापेक्षा आपण आज कंप्लीट करून घेऊ. म्हणून मग आम्ही घरी आल्यापासून पहिले तर घर क्लीन करणं जे आपलं बेसिक असतं ते केलं. विकेंड म्हटलं की बेडशीट चेंज करणं, थोडंसं डस्टिंग वगैरे करणं, थोडंसं क्लिनिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. सो ते मी पटापट आवरून घेतलं. ताई पण आल्या होत्या, त्यांनी आपलं त्यांची कामं जी आहे ती करून घेतली. आणि आता म्हटलं चला आपण शूट करू. त्याच्यासाठी मी छान अशी तयार झाली आंघोळ बिंघोळ करून. अनायाचे थोडेसे नाटकं चालले आहे. ती कपडे घालायला तयार नाही, तिची आंघोळ वगैरे करून दिली. तिचं जेवण त्याच्यामध्ये पण खूप वेळ गेला. सगळ्यात महत्त्वाचं तेच असतं. मी अजून जेवली नाही. आम्ही ब्रेकफास्ट हेवी केला होता आणि मग त्याच्यानंतर भूक लागली आहे थोडी थोडी, पण म्हटलं शूट करून घेऊ आणि त्याच्यानंतर बघू काय करायचं आहे. आणि जर का मी अनायाचं जेवण बनवलं, मग आमचं पण करत बसली असती ना, तर मग 5-6 वाजले असते आणि शूट थोडंसं डे लाईटमध्ये चांगला येतो. म्हणून म्हटलं की आपण पहिले रेडी होऊ आणि शूट करून घेऊ, बाकीचं सगळं मग होत राहील हळूहळू. सो आता शूट करतो आणि त्यानंतरचं पुढचं काय रुटीन तुमच्याशी शेअर करते. एवढी धावपळ सकाळपासून, आणि मी काय फक्त एक डोसा खाल्ला आहे. मी अजून खाणार होते पण रोशन नाही मिळत होता. म्हणजे असं म्हणत होता का मी खाणार नाही तर तुझं बघ, कारण मला माहिती होतं की असा वेळ होणार आहे. तो नेहमीचा होतो, कारण घरी आल्यावर पहिले अनायाला काय खाऊ घालायचं हे बघावं लागतं, कारण तिने बाहेर फार असं काय खाल्लेलं नसतं. मग म्हटले ठीक आहे, पण हा काय खायला तयार नव्हता. म्हणून मग मी एक डोसा आणि कॉफी पिली होतो, तेवढंच फक्त खाल्लं सकाळपासून. घरी आलो, साफसफाई आणि ते केल्याशिवाय काय मन लागत नाही. किंवा शूट पण करायचं म्हटलं की पहिले घर असं छान क्लीन वगैरे असलं तर मग आपण पण तयार व्हायची इच्छा होते. मग पहिले घर क्लीन केलं. त्याच्यात आमच्या बाईचे आज खूप नाटकं चालले होते.
तिला कळायला लागलं आता खूप काही की हा ठीक आहे आज यांना काम आहे की नाही मग आपण यांना त्रास देऊ शकतो. सो ती असं काहीतरी प्लॅन करते. तर तिला कपडेच घालायचे नव्हते, तिला अंघोळच कर, मग बाबाच्या हाताने नाही, मग आज मम्माच्या हाताने, मग मम्माच्या हाताने नाही, बाबाच्या हाताने, मग मला केसच नाही करायचे. म्हणजे मी केस करत होती ना ती अशी करत होती. म्हणजे खूप तिला कळतं की हे तयार झाले बाहेर जायचंय किंवा काहीतरी काम आहे तर आता नाटक आपण करू शकतो. तर तसलं काहीतरी तिथं चाललं होतं, त्याच्यात बराच वेळ गेला. ठीक आहे, मग तिला रेडी केलं कसं तरी, थोडेसे चॉकलेट द्यावी लागली रिश्वत म्हणून. आणि मग नंतर तिला पण शूटमध्ये थोडंसं घ्यायचं होतं एक सुरुवातीला, तेवढं केलं. त्याच्यात तिला झोप आली होती. तर आमचा अर्धा शूट होईपर्यंत ती होती तिकडे, पण मग नंतर झोपली. आणि शूट आवरला तर 5:30 वाजले, 5:45 झाले होते शूट आवरेपर्यंत. आणि आता रोशन म्हटलं की बिर्याणी ऑर्डर करतो, पण ती बिर्याणी यायला पण मला वाटतं की अर्धा पाऊण तास तर गेलाच होता. आणि मला मसाले भात खायची खरं सांगते इच्छा होती कालपासनं. सो रोशनने ते कालपासनं टाळलाय. आता नागपूरचे जे कोणी असतील त्यांना माहिती असेल की नागपूरच्या लोकांना मसाले भात किती आवडतो. आणि रोशनला तो काही आवडत नाही मसाले भात. म्हणजे आपल्याकडे लग्नांमध्ये पण सकाळी किंवा संध्याकाळी हळदीला काय ठेवायचं तर मसाले भात बेस्ट ऑप्शन, आणि सगळे खूप आवडीने खातात. पण इकडे तसं नाही अमरावती साईडला, त्याच्यामुळे त्यांना भाजी पोळी, त्यांना भात नाही आवडत जास्ती, भाजी पोळी आवडते. सो रोशनला पण मसाले भात फार असं काही आवडत नाही, पण मला खूप आवडतो. मग कधीतरी माझी इच्छा झाली की मी तो बनवत असते. रोशनला बळजबरी खावं लागतं किंवा त्याच्याकडे ऑप्शन आहे बाहेरचं काहीतरी खाण्याचं. सो म्हणतं नको बिर्याणी ऑर्डर, मी पटकन मसाले भात बनवते. सो आता मी मसाले भात बनवते आहे. आणि तुम्ही या गंजावर प्लीज कमेंट करू नका, कारण मला त्याच्यातच बनवायला आवडते मसाले भात. मी बाकी कुठल्याच गोष्टीसाठी तो यूज करते, पण मसाले भातासाठी स्पेशल मी तेवढा गंज ठेवलेला आहे. आणि आता छान असा मसाले भात बनवून मी तो एन्जॉय करणार आहे. सो रेसिपी शेअर करायची इच्छा होती, पण आता मी एवढी ऑलरेडी थकली आहे की घाई गडबडीत नको म्हटलं रेसिपी आपण पटापट बनवून घेऊ. कधीतरी मी तुम्हाला हवी असेल तर रेसिपी नक्की शेअर करेन. काय काय रे बेटा? आपल्याला पटपट मॅच बघायची आहे. आज नाही बेटा, आपली मॅच उद्या आहे बेटा मॅच. उद्या इंडिया. बाबा पाकिस्तानची मॅच बघत होते, बाबा इंडियाची नव्हते बघत. तुला कळलं नाही का? हा अंकित नाही. खरंच घ्यायचा. ती तोडते रोशन पटकन. पण ब्लॅक असतो नाही आवडला. कितीच आहे? अरे देवा. मैं बताऊं कितने का है? दो मेरे को 1150 चलेगा? चालेल तुला? बघ तो. ओके घेऊन घे. खरंच घेते. ती तोडते रोशन, तिने 2-3 तोडले भरकन. नाही